माझे नाव शिवाजी गुलाबराव सपकाळ आहे। माझ्या मुलीला मी विश्वातृ या YSMU युनिव्हर्सिटीमध्ये MBBS ला ॲडमिशन घेतलं आणि आत्ता मी माझ्या मुलीला या युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन आलेलो आहे। पॅरेंट्स म्हणून मी इथे आलो तर त्यावेळेस रात्रीच्या अराउंड 3:30च्या दरम्यान आम्ही इथे लॉन्च झालो, म्हणजे मॉस्कोवरून यारोस्लावमध्ये। त्या यारोस्लावमध्ये आल्यानंतर इथे जे मुलं आहेत, जे सिनियर मुलं आहेत किंवा जे ज्युनियर मुलं आहेत, त्यांनी सगळ्या मुलांचे जवळजवळ 45 मुलं होती, त्यांचे बॅगेज स्वतः पहिल्या फ्लोअरवरून ते 9 फ्लोअरपर्यंत घेऊन गेले। खूप कॉपरेटिव्ह मुलं आहेत, सिनियर्स पण खूप कॉपरेटिव्ह करतात मुलं। परत चेतन सर आहेत, ते स्वतः थांबले होते। ते जे सगळ्या मुलांचं इथे त्यांच्या ग्रीन कार्डपासून ते त्यांच्या ॲडमिशनपासून ते त्यांच्या राहण्याखाण्यापासून आणि त्यांना सुपरविजन करतात। त्यांचा स्वभाव, ते मूळचे मराठी आहेत आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, सगळ्यांना कॉपरेटिव्ह देतात। हे समोर आहे ते त्यांचं मुलांचं हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये मुलं जी आपली आहेत ती इथे राहतात। त्या मुलांना महाराष्ट्रीयन नाही, इंडियन प्रकारचं जेवण मिळतं। म्हणजे असं बघायला गेलं तर महाराष्ट्रातलं पण जेवण मिळतं आणि म्हणजे इंडियाचं जे इंडियामध्ये जेवण आपण खातो, चपाती भाजी भाकरी अंड किंवा चिकन, या सगळ्या गोष्टी इथे मुलांना दिले जातात। त्यानंतर जवळपास आपण काय करतो की मुलांना सगळ्या गोष्टी इंडियातूनच आणून देतो, मग ते लगेच जास्त होतं। लगेच जास्त आणण्यापेक्षा इथे मी स्वतः इथल्या मॉलला व्हिजिट केलेले आहेत। इथे आपल्यापेक्षा स्वस्त गोष्टी इथे मिळतात, जसे की वॉटर प्युरिफायर असेल किंवा ब्लँकेट असेल किंवा तुम्हाला केटल असेल, जॅकेट असेल, बूट असतील, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी बेसिक तुम्हाला इथे हव्यात त्या इथे तुम्हाला सिनियर्स जी मुलं आहेत किंवा एकत्र जाऊन ते क्लबमध्ये घेतात, ते स्वस्तात पडतं। हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, मी स्वतः जाऊन घेऊन आलेलो आहे। त्यामुळे जर आपण अशा जर गोष्टी थोड्याशा इथल्या जे सिनियर्स आहेत किंवा इथले जे कोऑर्डिनेटर आहेत किंवा कन्सल्टन्सी थ्रू जर विचार करून जर आपण इथे त्या गोष्टी घेतल्या तर आपले थोडे पैसे वाचू शकतात। आणि तसं बघायला गेलं तर खूप युनिव्हर्सिटीला पण व्हिजिट केली। युनिव्हर्सिटी पण खूप छान आहे, कूल क्लायमेट आहे। आता सध्या -2 वरून 2 वरती आलेलं आहे, खूप छान क्लायमेट आहे इथे। ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस तिथलं जे इथे नदी आहे किंवा खूप हेरिटेज प्लेस आहे। आता आम्ही ट्रॅममधून फिरून आलो, टॅक्सीतून फिरलो आणि पुन्हा आपल्या बसमध्ये पण फिरलो। बसमध्ये फिरताना किंवा ट्रॅममधून फिरताना असं वाटलं नाही की आपण म्हणजे ह्याच्यामध्ये आहोत। इथे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कॅश कॅरी नाही केली, तुम्हाला कार्ड कॅरी करायचं असतं। ते मुलांना इथून आपल्या अकाउंट खोलून दिलं जातं आणि त्या अकाउंटमधून त्यांना ते पैसे दिले जातात, म्हणजे ते कट होतात की तिथे कार्ड टॅप करायचं आणि ते ट्रॅव्हलिंग करायला जातात। मग तिथे संपूर्ण 30 किंवा 32 रुपयामध्ये तुम्ही किती पण वेळा ट्रॅव्हल करा त्या एका ट्रॅममधून, किती पण डेस्टिनेशन, एक स्टॉपमध्ये गेला तरी 32 जातात आणि तुम्ही 25 स्टॉप जा किंवा पूर्ण सिटी फिरा तरी 32 जातात। खूप चांगलं इथलं नियोजन आहे, मला खूप आवडलं। आणि मुलांनी आवर्जून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास घ्या, जेवण पण खूप चांगलं आहे। धन्यवाद।